हॅलो गाईज, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर भाज्यांमध्ये ना एक भाजी खूप जास्त बनते आपल्या इथं, ती म्हणजे डाळ भाजी. तर आपल्याकडे पालक ना लवकरच मिळून जाते आणि इझिली मिळते, म्हणजे हप्त्यातनं 2-3दा तरी जातेच आपली बनवण्यात. तर चला मग मी आज तेच बनवणार आहे. तर मी घेतलं तेल, जिरं आणि कांदा टाकला. त्यामध्ये कांदा छान लालसर फ्राय करून घेतला. तोपर्यंत मी माझा डाळ भाजीचा कुकर मांडलेला होता. त्यामध्ये कुकरमध्ये मी सगळं टाकून घेतलं होतं, जे आपलं नेहमीप्रमाणे टाकतो आपण. आणि त्याचबरोबर मी इकडे टाकले टमाटर आणि छान मिक्स करून घेतलं सगळं. त्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रकचा पेस्ट टाकून घेतला आणि मग टाकले मी तिखट, मीठ, हळद आणि काही थोडेफार मसाले, जेणेकरून भाजीला चव छान येईल. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला लसूण अद्रकचा पेस्ट आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपलं डाळ भाजीचा कुकर बनवून रेडी होतं. शिजवलेली होती ती पालक आणि डाळ, ती मिक्स केली आणि त्याच्यामध्ये मग मी भाजीच्या अकॉर्डिंग पाणी ऍड केलं आणि त्यानंतर मंद आचेवर तिला शिजू दिली आणि सांबाराने गार्निश केली. तर अशा पद्धतीने आपली डाळ भाजी बनवून रेडी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब